सर्वात आधी मी जाणार आहे लक्ष्मण हाकेजींकडे, कारण आपल्या मगाच्याच बाईटमध्ये आम्ही असं स्पष्टपणे ऐकलेलं आहे की जरांगे पाटील यांना सतत प्रसिद्धीत राहायची सवय असते आणि त्यामुळे अशा पद्धतीचा त्यांनी वक्तव्य केलं असावं. नक्की काय म्हणायचं आपल्याला? बघा, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये जी जी लोक काम करतात ती लोक अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील याच्यावरती महाराष्ट्रातली कुठलीही जनता विश्वास ठेवणार नाही. हा माझं पहिलं मत. आणि दुसरं मत की जर असं काही यामध्ये खरंच सिरियस लॉजिकली काही बाब असेल तर महाराष्ट्राचा गृह विभाग सक्षम आहे आणि महाराष्ट्राच्या गृह विभागानं पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये दूध का दूध और पाणी का पाणी. एकदा काय आहे ती याची काय कुठल्या जेवढ्या यंत्रणा आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या महान विद्वान आरक्षणाच्या संदर्भातली एवढी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि दोन समाजामध्ये ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारावर घाला घालणाऱ्या माणसाचा जर जीवाला धोका असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे ना. आज महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध जरांगे पाटलाची पिलावळ ही एक खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि आता उद्या निवडणुकीला जायचं तर कुठल्या तोंडाने तुम्ही जाणार प्रत्येकाच्या दारासमोर मतं मागायला, हा प्रश्न आहे तिथल्या राज्यकर्त्यांच्या समोर. त्यामुळे मनोज जरांगेनं ते जे काही बीड जिल्हा बाजूचे 7-8 जिल्हे या जिल्ह्यामधलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चर्चेत राहण्यासाठी हे निव्वळ मला यामध्ये काही लॉजिक वाटत नाही. जर लॉजिक असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निश्चित या गोष्टीमध्ये आपल्या सर्व विभागांना आदेश द्यावेत आणि मनोज जरांगे सारख्या महान माणसाचा जीव वाचला पाहिजे अशी आम्हा ओबीसी बांधवांची सुद्धा अगदी तळमळीनं आमची मुख्यमंत्र्यांसमोर विनवणी आहे. त्यामुळे याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. पण असं कुणाला तरी टार्गेट करून सार्वजनिक जीवनातल्या किंवा राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आरोप करणं मला वाटत नाही की हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलंय, आवडलंय किंवा अशा पद्धतीचं काहीतरी असेल असं वाटत नाही. पाठी असल्यामुळे कुठेतरी असलेला प्रयत्न आहे का प्रसिद्धीत असल्यामुळे त्यांच्यावरती असा हल्ला झाला? आपल्याला नक्की काय म्हणायचंय? हे बघा, प्रसिद्धीत राहण्यासाठी जरांगे पाटील नावाचा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुठल्याही प्रकारची भाषा बोलू शकतो, कुठल्याही प्रकारचं कुठलंही काही करायला ते तयार असतात. त्यांना इथं या महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय जे काय आहे ते सोडून बाकीची लोक या महाराष्ट्रात भारतात नागरिक आहेत, त्यांच्या हक्क अधिकार आहेत, त्यांना इथं राहण्याचा अधिकार आहे हे त्यांना मान्यच नाही ना. बरं लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा कळलाय मला. आता मी तुमच्याकडे परत येते, पण त्याआधी मी आता खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे जाणार आहे. काय म्हणाल लक्ष्मणजींनी आता मांडलेल्या मुद्द्यावर? नाही, मला जे कोणी काय मुद्दे मांडते त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण जी प्रकार हा घडला हा निंदनीय प्रकार आहे. या प्रकाराला सर्वांनी, सर्व पक्षाचे असतील, सर्व जाती धर्माचे सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. महाराष्ट्राची चौकशी केली पाहिजे. गृह खातं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्या गृह खात्याने या विषयाची सखोल चौकशी केली पाहिजे. आता कुणी सीबीआय चौकशीची मागणी केली, मी सकाळीच सांगितलं होतं की सीबीआय चौकशीची मागणी मी पण केलेली. मला वाटतं सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आता जर कुणी म्हणत असेल नार्को टेस्ट केली तर नार्को टेस्टही झाली पाहिजे. जे जे मागणी करतील त्याप्रमाणे मला वाटतं जर कुणाची तयारी असेल तर त्या पद्धतीने झालं पाहिजे. जर समजा कुणाला वाटतं की जरांगे पाटील साहेब चुकीचं बोलतात किंवा मला असं वाटतं की आपला बजरंग सोनवणे यांच्याशी संपर्क आता होत नाहीये. आपण पुढे जाऊया. भागवत तावरे यांच्याकडे मी जाते. भागवतजी, अनेक मोठे आरोप केलेले आहेत. गोळ्या देण्याचा प्रयत्न केला, गाडीने ठोकण्याचा प्रयत्न केला, बदनामीचा प्रयत्न केला, अशी क्रोनॉलॉजी पूर्णपणे सांगितलेली आहे. नक्की याच्यावरती आपण काय म्हणाल? कशा पद्धतीने हे आरोप करण्यामागचं काय कारण असू शकतं? तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचं ब्रेन मॅप करावं, आमच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट कराव्यात, सीबीआयची चौकशी करावी. ग्रामीण भागात असं म्हटलं जातं की ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जर आपण काही चुकीचं केलंच नाही ना तर ती कुठल्याही प्रकारची चौकशी केली जाऊ शकते. आम्ही एका संवैधानिक व्यवस्थेमध्ये राजकारण आणि समाजकारण करणारी माणसं आहोत. आरोप होत असतात आणि म्हणून त्या जरांगे पाटलांच्या संदर्भात कुणी जर अशा प्रकारचा कट करत असेल तर त्याची निंदाच होईल. म्हणजे खासदार महोदय साहेबांनी जे सांगितलं ना त्याला आम्ही अगदी सहमत आहोत. जर कुणी हत्याचा कट करत असेल तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण चौकशीच्या अगोदर कुणाला आरोप करून केवळ त्याला अगदी मर्डरर म्हणून जर आम्ही एखाद्याला निश्चित करत असो तर त्याच्या समाजकारणावर, त्याच्या राजकारणावर, त्याच्या एकूण आजपर्यंतच्या कारकिर्दीवर आम्ही पूर्णविराम लावण्याचं किती मोठं पातक करतो.
आम्ही कुठल्याही नेतृत्वावर आरोप करत असताना, आणि सगळ्यात महत्वाचं एक ताई मला म्हणजे महाराष्ट्राला हे सांगावं लागेल मला, की ज्या 2 लोकांनी हा कट केल्याचा किंवा जे 2 लोक आरोपी म्हणून आता पोलिसांच्या ताब्यात आहेत, ती कुठली लोक आहेत? आज त्यातल्या मधले जे अमोल खुने नावाचा एक आरोपी आहे, त्याच्या आईचा आणि त्याच्या पत्नीचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आमचा पती अशा प्रकारचं काही करू शकत नाही. म्हणून दादा जरांगेंच्या बाबतीमध्ये अगदी दैवत असल्याची किंमत त्यांच्या मनामध्ये आहे. मग त्या दोघांकडून दादांच्या संदर्भामध्ये हत्येचा कट रचण्यापर्यंत एखादी स्थिती जाऊ शकते का? ते तसं करू शकतात का? याच्याबद्दल सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण की अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे आम्ही गेली 15 वर्ष धनंजय मुंडे यांचा सहकारी म्हणून मी त्यांना जवळून ओळखतो. अहो, हत्येचा कट ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या संदर्भामध्ये हत्या करणे हा विषय कोणाच्या मनाला शिवू शकत नाही. म्हणजे आज मी जसं खासदार महोदय म्हटले की या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे. त्यांनी जशी निंदा केली या कटाच्या संदर्भातल्या आरोपांची, आम्ही सुद्धा आरोपांची निंदा करतो. मात्र ते आरोप आम्हाला पोलीस पातळीवरती आम्हाला ते सिद्ध करावे लागतील. आणि ज्या पद्धतीने माझ्या पक्षाचे मंत्री महोदय झिरवळ साहेब म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर काही आरोप येणार असतील तर आम्ही गांभीर्याने या गोष्टीकडे घेतलं पाहिजे की आम्ही एका निकोप लोकशाहीसाठी, आम्ही निकोप समाजकारण आणि राजकारणासाठी अशा प्रकारच्या आरोपांचं भांडवल केलं नाही पाहिजे. जर कोणी कट केला असेल तर त्याची निंदाच, त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि ज्या व्यक्तीचं ज्या आमच्या नेतृत्वाचं नाव येते मध्ये, त्या धनंजय मुंडेंनी जाहीर सांगितलं ना, आमची ब्रेन मॅपिंग करा, आमच्या टेस्ट करा, सीबीआय चौकशी लावा. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अशा पद्धतीने जर आम्ही समोर येत असू तर मला असं वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे. याचे राजकीय अन्वय अर्थ नाही काढले पाहिजे. माफ करा मला ताई, आपल्या शोचं सुद्धा हेडिंग काय की या घटनेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का? का ताई असं? एखाद्या आरोपावरून पूर्ण एखाद्या नाही, कारण पक्षाची आत्ताच्या घडीला अनेक संदर्भ हे राजकीय असणार आहेत येणाऱ्या निवडणुकींच्या पातळीवर, पार्श्वभूमीवर, असं तुम्हाला नाही का वाटत? बिलकुल, हे संदर्भ काढणं चुकीचं आहे. बघा, जर कुणी हे पातक केलं असेल कट रचण्याचं तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही जाहीर भूमिका आहे आमची. जर कुणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असेल तर त्याला शासन झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, ती धनंजय मुंडे यांची भूमिका आहे आणि ती माझ्या पक्षाची भूमिका आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असं कलुकल्पित जर कुणी करणार असेल आणि त्याच्यावरून एक चर्चा घडून पक्षाचं राजकीय नुकसान करण्याची जर कुणी भूमिका घेत असेल किंवा तसं प्लॅनिंग करत असेल तर आम्ही ते रोखलं पाहिजे. पक्ष म्हणून आम्ही त्याचा निषेध करू आणि आम्ही त्याला रोखू. कारण की आम्ही सुद्धा सत्याचे पाईक आहोत. जर आम्ही चुकलो असेल तर शिक्षा करायला आमचा कायदा. तुमचा मुद्दा मला कळतोय, मी तुमचा मुद्दा समजून घेते भागवतजी, पण ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा की हा आम्ही जनतेला विचारलेला प्रश्न आहे, त्यांच्या मनात काय या संदर्भातला जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच्यावरच्या रिॲक्शन्स पण आपण बघितल्या, त्यांच्याही मनामध्ये अशाच गोष्टी आहेत हे त्यातनं स्पष्ट होतं. आणि त्यामुळे हा केवळ एक ह्याच्यावरती चर्चा घडवून नरेटिव्ह क्रिएट करण्याचा बिलकुलच प्रयत्न आहे, हा एक सर्वसामान्य मत जाणून घेण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आता तुमचे मुद्दे घेऊन मी जाते पुन्हा एकदा बजरंग सोनावणेजींकडे. बजरंगजी, मगाशी तुम्ही बोलत होतात ते सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे, कारण मध्ये आपला संपर्क तुटला होता. पण ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की हातात आलेले कार्यकर्ते हे जरांगेंचेच आहेत, जबाबदारी देणारे कार्यकर्तेही त्यांचेच आहेत आणि आरोप आपल्यावरती, असं धनंजय मुंडेंनी आज म्हटलेलं आहे. तर एकंदरीत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?